वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSBT डिप्लोमा फर्स्ट इयर सेमिस्टर 2चा जो सब्जेक्ट आहे अप्लाइड मॅथमॅटिक्सचा सिलेबस समजून घेणार आहे. म्हणजे कोणत्या टॉपिकला इथे जास्त इम्पॉर्टन्स दिलं गेलेलं आहे आणि कुठे टॉपिकचं इथे तुम्हाला स्टडी करायचं आहे, म्हणजे तुम्ही इथे इझिली पास होऊ शकता. बघा इथे आपण जो सब्जेक्ट स्टडी करतोय तो अप्लाइड मॅथमॅटिक्स. अप्लाइड मॅथमॅटिक्स त्याचा कोर्स कोड जो आहे 312301 आणि ऑलमोस्ट सगळ्या ब्रांचसाठी हा सब्जेक्ट कॉमन आहे. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, डेटा सायन्स, AML ऑल ब्रांचसाठी हा सब्जेक्ट इथे कॉमन आहे. बघा सब्जेक्ट म्हणजे कोर्स हा इथे कॉमन. आता बघा इथे काय काय तुमचं इथं टीचिंग स्कीम असणार ते आपल्याला समजून घेऊ. त्यानंतर इथे सिलेबस बघू. बघा तुमचं इथे टीचिंग स्कीम बघून घेऊ सर्वात पहिले. बघा अप्लाइड मॅथमॅटिक्स ॲब्रिव्हिएशन AMS, कोर्सचा कोड आहे 312301. बघा CL म्हणजे काय, क्लासरूम लर्निंग. म्हणजे तुमचे इथे एका वीकमध्ये तुमचे 3 तासाचे लेक्चर असतील. म्हणजे एका वीकमध्ये तुमचे 3 तास तुमचे लेक्चर होतील. TL म्हणजे ट्युटोरियल लर्निंग. म्हणजे तुमचं 1 तास तुम्हाला तिथे प्रॅक्टिससाठी असेल. तुमचं पेपरचे ड्युरेशन असेल 3 तासाचं आणि तुमची जो पॅटर्न असेल 30-70 मार्क्सचा असेल. 30 मार्क्सची तुमची युनिट टेस्ट, 70 मार्क्सची तुमची बोर्ड एक्झाम, असे 100 आउट ऑफ तुम्हाला इथे 40 मार्क्स तुम्हाला इथे स्कोर करायचे आहेत. मग आता सिलेबस समजून घेऊ. सिलेबसमध्ये तुम्हाला काय काय स्टडी करायचं आहे. बघा इथं सिलेबस त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे. युनिट 1 इज इनडिफिनाइट इंटिग्रेशन. बघा इनडिफिनाइट इंटिग्रेशन आणि डिफिनाइट इंटिग्रेशन ऑलमोस्ट दोन्ही टॉपिक हे सेम आहेत. सेम न्यूमरिकल म्हणजे इनडिफिनाइटमध्ये जे न्यूमरिकल तुम्ही स्टडी करणार आहेत तेच तुम्हाला तिथे डिफिनाइटमध्ये स्टडी करायचे आहेत. फक्त दोघांचा डिफरन्स काय आहे, का लिमिटचा डिफरन्स आहे. तिथे इंटिग्रेशनचं साईन यूज करून तुम्हाला लिमिट दिलेलं असतं, मग ते म्हणजे तुमचं झालं डिफिनाइट इंटिग्रेशन. सेम प्रॉब्लेम तुम्हाला तिथे स्टडी करायचे. बघा इंटिग्रेशन येण्यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे. म्हणजे डेरिव्हेटिव्हचं एक्झॅक्टली अपोजिट इथे इंटिग्रेशन आहे. लक्षात घ्या. आणि ऑलरेडी तुम्ही बेसिक मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्हचा स्टडी केलेला आहे. बघा काय काय स्टडी करायचं इनडिफिनाइट इंटिग्रेशनमध्ये. बघा सिंपल इंटिग्रेशनचे न्यूमरिकल तुम्हाला इथे स्टडी करायचे आहेत. त्यानंतर इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. बघा एकदम सिंपल न्यूमरिकल आहे सगळे. तुम्ही इझिली स्टडी करू शकता आणि ह्या प्रत्येक टॉपिकवरती एक एक दोन दोन न्यूमरिकल तिथे एक्झाममध्ये विचारतील. म्हणजे सिंपल इंटिग्रेशनवरती 1 ते 2 न्यूमरिकल, सबस्टिट्यूशन, पार्ट्स आणि पार्शियल फ्रॅक्शनचे एक एक दोन दोन न्यूमरिकल. म्हणजे कमीत कमी इथे 5 ते 6 न्यूमरिकल तिथे एक्झाममध्ये विचारतील. आता बघा नेक्स्ट. बस सर्वात जास्त वेटेज तुम्हाला इथे इनडिफिनाइट इंटिग्रेशनला दिलेलं आहे. ॲट द एंड तुम्हाला मी ते सुद्धा दाखवेल का कुठल्या टॉपिकला जास्त वेटेज त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. मग याची जर तुम्हाला PDF फाईल हवी असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. तसेच तुम्हाला अप्लाइड मॅथमॅटिक्सचा फुल्ली रेकॉर्डेड कोर्स हवा असेल तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे आणि स्टोअर सेक्शनला व्हिजिट करून तुम्हाला तिथे अप्लाइड मॅथमॅटिक्सचा कोर्स दिसेल आणि काही कुपन कोड यूज करून तुम्ही तिथे डिस्काउंटसुद्धा घेऊ शकता. बघा डिफिनाइट इंटिग्रेशनमध्ये सेम तेच न्यूमरिकल स्टडी करायचे आहेत आणि इथे प्रॉपर्टीजचे न्यूमरिकल आहेत. बघा 2.2 म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ डिफिनाइट इंटिग्रेशन. याचे एकदम सिंपल न्यूमरिकल आणि ते नुसता न्यूमरिकल एक्झाममध्ये विचारले जातात. 2 ते 3 न्यूमरिकल ते तुमच्या एक्झाममध्ये येतील. बघा डिफरन्शियल इक्वेशन. बघा डिफरन्शियल इक्वेशनमध्ये तुमचा इथे इंटिग्रेशनचा सुद्धा यूज होईल आणि तुमचा डेरिव्हेटिव्हचा सुद्धा इथे यूज होईल. बघा ऑर्डर, डिग्री ऑफ फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, मेथड ऑफ सॉल्विंग डिफरन्शियल इक्वेशन, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन याचे न्यूमरिकल तिथे एक्झाममध्ये विचारले जातील. बघा डिफिनाइट इंटिग्रेशन, इनडिफिनाइट इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन थोडेसे लेंथी टॉपिक आहेत. नंबर ऑफ फॉर्म्युला तिथे तुम्हाला स्टडी करायचे आहेत. बघा जो सर्वात इझी टॉपिक आहे, बघा जो सर्वात इझी टॉपिक आहे तुम्हाला स्टडी करण्यासाठी युनिट नंबर 4 न्यूमरिकल मेथड. बघा न्यूमरिकल मेथडमध्ये तुम्हाला रेग्युलर फॉल्सी मेथड, बायसेक्शन मेथड, न्यूटन रॅप्सन मेथड, सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे गॉस इलिमिनेशन मेथड, गॉस सॅडल मेथड, जॅकॉबी मेथड, बक्षाली मेथड, ह्या मेथड तिथे एक्झाममध्ये विचारले जातात आणि कमीत कमी 3 ते 4 न्यूमरिकल ह्या टॉपिकवर तिथे विचारले जातील. बघा आता नेक्स्ट बघू प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. बघा एकदम सिंपल टॉपिक हा सुद्धा. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कमीत कमी 3 ते 4 न्यूमरिकल ह्या टॉपिक्सवरती सुद्धा विचारले जातील. बायनॉमियल, पॉइजन्स आणि नॉर्मल एकदम सिंपल आहेत. म्हणजे तेच ते न्यूमरिकल ते रिपीट होतात. फक्त तुम्हाला तिथे चांगली प्रॅक्टिस करायची आहे. मग आता कुठल्या चॅप्टरला इथे किती वेटेज दिलेलं आहे ते इथे समजून घेऊ. कसं त्याने वेटेजचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे बघा. सर्वात पहिला तुमचा युनिट 1 जो आहे इनडिफिनाइट इंटिग्रेशन. बघा इनडिफिनाइट इंटिग्रेशनला इथे 20 मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर डिफिनाइट इंटिग्रेशन 12 मार्क्स. डिफरन्शियल इक्वेशन. बघा डिफरन्शियल इक्वेशन, बघा डिफरन्शियल इक्वेशनला 12 मार्क्स. नंतर न्यूमरिकल मेथडला 14 मार्क्स आणि प्रोबॅबिलिटीला 12 मार्क्स. टोटल 70 मार्क्सचा तुमचा वेटेज आहे. मग हे तुम्ही इथे बघू नका RUA ॲक्च्युअली CO1 CO2 ॲक्च्युअली टीचरसाठी जास्त युजफुल आहे. ॲज तुम्ही स्टुडंट म्हणून तुम्ही सगळं तुम्ही तिथे स्टडी केलं पाहिजे आणि तुम्हाला हे तुमचे टीचर सांगतील म्हणजे कशा प्रकारच्या लेवलचे न्यूमरिकल तिथे सेट केले जातील ते. बघा आता
अशा प्रकारचा तुमचा सिलेबस. याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.